आज पण मला एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं बरं का, म्हणूनच अशी मस्त साडी नेसले होते आणि आवरायचं होतं. आता एवढं ऊन पडतंय ना, काय सांगू. चला म्हटलं पटकन पटापट आवरून घेऊया आणि जाऊया. तर इथे ना सकाळी माझी घाई चालू होती. सकाळी उठलेच ना मला हे 2 रोपं लावून घ्यायचे होते. एक गुलाबाचं होतं आणि एक मोगऱ्याचं होतं. ते लावलं, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले, चहा पाणी झालं. मग आता कपडे धुतले होते, तेच वाळू घालायचा कार्यक्रम इथं आमचा चालू होता. आता ना 2 दिवस झाले मी कपडे जास्त धुतले नव्हते, कारण की खूप धूळ असते आणि आज रविवारची सुट्टी असते ना, जास्त माती उधळत नाही, ते रणगाडे वगैरे बंद असतात. म्हणूनच ना छान अशी इथं जास्तच कपडे धुवून घेतले. मग काय, घरात जेवढा इकडे तिकडे पडलेला पसारा होता तो आवरून घेतला आणि म्हटलं आता लग्नाला जायचंय तर साडी नेसायला काढते, कोणती काढायची बघत होते. अरे बापरे, परत तोच प्रश्न पडला मला की आता नेसायची तरी कोणती साडी. आता सध्या आहेत ना मी 2-3 छान ब्लाऊज शिवून घेतलेत बरं का, माझ्या आवडीनुसार जसे मला हवे आहेत ना तसेच. म्हणूनच ना तीच साडी मी नेसायला काढली जी गुढीपाडव्याच्या दिवशी नेसले होते. आता तुम्हाला एक सांगू का, गळ्यातलं तर मी सेमच घालते बरं का. मंगळसूत्र ते मोठं आहे ना, कुठे पण लग्नाला जायचं म्हणलं ना काठापदराच्या साडीवर ते छान दिसतं. आता कानातले खूप आहेत बरं का, पण प्रश्न पडतो खूप जास्त कानातले असले की कोणतं कानातलं घालावं तेच समजत नाही. आता त्या साडीवरती मॅचिंग होत होतं मोत्याचं, पण त्या दिवशी घातलं होतं म्हणून मला काय ते डबल रिपीट करावं असं वाटलं नाही. म्हणून म्हटलं हे घालूया, कारण याच्यावरती ना नॉर्मल आहे ते पर्पल कलरचा डॉट नसतो का, तसा दिसतोय ते मोत्यामध्ये. पण म्हटलं आता नंतर मग म्हटलं तर दुसरे बघूया. तर हे कानातले बार बार घालून आहे ना त्याच्यावरचे सगळे ते व्हाईट मोती पडून गेलेत बरं का. आणि आता एवढे सुंदर कानातले आहेत, पण ते मोती पडल्यामुळे ना अजिबात छान दिसत नाही. म्हटलं राहू दे, आता याला बघूया, मोती आणू आणि पूर्ण चिटकून घेऊ नंतर केव्हा तरी. मग म्हटलं चला आता हेच फायनल केले आणि मस्त अशी रेडी झाले. सगळ्यात आधी साडी नेसून घेतली बरं का, आणि मग नंतर आहे ना केसाचा गुंता वगैरे काढून घेतला होता. आणि मग म्हटलं एकदा साडी नेसली की नंतर मग छान असं काहीतरी हेअरस्टाईल करूया. आता नेहमी आहे ना ते हेअरस्टाईल करून मी पण बोर झाले होते बरं का. आणि माझ्या मैत्रिणी पण मला चिडवतात की तू मधून भांग पाडतेस आणि मग ते खूपच कसं तरी वाटतं. पण काय करणार ना, आपल्याला जर सवय झाली ना एखाद्या हेअरस्टाईलची तर तीच आपल्याला सूट करते, बरोबर ना. आता जिथं लग्नाला जायचं होतं ना तिथं माझ्या घरच्यांना पण बोलवलं होतं, म्हणजे मम्मी पप्पाला. म्हणूनच ना मग मी त्यांच्यासोबतच गेले होते. तर मस्त असं आवरलं, पटकन आवरून घेतलं. आता आर्यनला यायचं नव्हतं, तयार झाला तर म्हटलं चल पटकन आवरून घे. त्याचं पण आवरलं, माझं आवरलं. आणि मग फायनली म्हटलं चला आता जाऊया, म्हटलं उशीर पण नको व्हायला नाही का. आता एवढ्या काय लांब नव्हतं जायचं, जवळच जायचं होतं, पण भर उन्हामध्ये गेलो बाबा. मग काय तिथं गेल्या गेल्या पहिलं ना लग्नाला वेळ होता, म्हटलं चला जेवण करून घेऊया, नंतर छान मठ्ठा वगैरे पिलो. लगेच लग्नाची वेळ पण झाली होती, नवरदेव नवरीची एंट्री पण झाली. नंतर नवरदेव नवरी मंडपामध्ये आले छान असं, आणि ती एवढी सुंदर दिसत होती ना, खरंच खूप सुंदर दिसत होती. आता मी थोडी लांब होते म्हणून जास्त काय मला जवळून घेता आलं नाही, म्हणजे समोरून नाही घेता आलं, मी थोडीशी बॅक साईडलाच होते म्हणून घेतलं मी थोडंसं, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. पण खूप जास्त गर्दी होती, बघू शकता तुम्ही. लग्न तर एकच नंबर झालं बरं का. जेवण पण त्यांनी खूप छान ठेवलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये ना मठ्ठा ठेवला त्यांनी, आणि ते लोक खूप जास्त पेत होते. आता गरमी आहे ना, ते तर खूपच त्यांना थंडावा भेटत होता, मस्त होता. नंतर हे बघू शकता तुम्ही किती छान आहे ना, मस्त वाटत होतं. लग्न मस्त झालं, खूप लोक होती. आमच्या घरापासून ना फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती मंगल कार्यालय होतं. मग काय पप्पासोबत उन्हातच गेले होते गाडीवर, जास्त काही हे नाही. आणि आल्यावर एवढी थकले होते ना बापरे, काय सांगू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भेटू पुन्हा, बाय.